बेस्ट परफॉर्मिंग फंडच्या नादात लोक बरेचदा बघतो की फंड स्विच करत असतात. म्युच्युअल फंड इज नॉट अ गेम ऑफ एक्साइटमेंट. माझ्या एका क्लायंटने 2016 ते 18 मध्ये 60 लाख रुपये टाकलेले, पण या परफॉर्मिंग फंडच्या नादात तो सारखा स्विच करत होता आणि आज त्याचा पोर्टफोलिओ काहीच झालेला नाहीये. मी त्याचा पूर्ण लेजर रिपोर्ट दाखवणार आहे, जेणेकरून ऍडवायझर काय इम्पॉर्टंट असतो ना हे तुम्हाला कळेल. 2016 ते 18 मध्ये साधारण 24 प्लस 36 61 लाख रुपये टाकले, पण त्याच वर्षी त्याने 9,71,000 स्विच केले. टोटल रिडम्पशन अमाऊंट झाली 17.5 लाख. 18, 19, 19, 20 मध्ये तुम्ही बघू शकता त्याने परत 40 लाख रिडीम केले. 2021, 22, 23 मध्ये त्याने 77 लाख रुपये गुंतवले, पण परत त्याने रिडीम केले. आज त्याचं आतापर्यंत त्यांनी 1,61,00,000 रुपये इन्व्हेस्ट केले, पण रिडम्पशन स्विच करून त्याच्या आज टोटल पोर्टफोलिओची व्हॅल्यू फक्त 18 लाख रुपये. पैसा तुमच्याकडे आहे हे इम्पॉर्टंट नाहीये, पैसा कसा मॅनेज करतो ना दॅट इज इम्पॉर्टंट, अँड फॉर दॅट यू नीड अन ऍडवायझर. मी नेहमी म्हणत असतो, यू हॅव टू ट्रस्ट म्युच्युअल फंड्स, यू हॅव टू ट्रस्ट राहुल कुलकर्णी. थँक्यू.